देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले भारताचे थोर सुपुत्र, विचारवंत, समाज सुधारक, लेखक महात्मा ज्योतिराव फुले यांचा आज 133वा स्मृती दिन। 23 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली। तथाकथित सनातनी उच्चवर्णीय लोकांकडून सर्वसामान्य लोकांवर होणारा अन्याय, अत्याचार दूर करणे, तसेच गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते। सर्वसाक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी, हे या समाजाचे घोषवाक्य होते। सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि समाज न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली। या समाजापुढे पुरोहितांशिवाय लग्न लावण्यास सुरुवात केली। मराठीत मंगलाष्टके रचली। समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत शिक्षण पोहोचविणे हे सत्यशोधक समाजाचे महत्त्वाचे ध्येय होते। महात्मा फुले यांनी एका कवितेत शिक्षणाचे महत्त्व पटवून देताना म्हटले आहे की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले। एक महिला शिकली तर संपूर्ण कुटुंब शिकते। समाज शिक्षित करायचा असेल आणि बहुजन समाजात शिक्षण मुहूर्तमेढ रोवायची असेल तर महिलांना शिक्षित व्हायलाच हवे, असे त्यांचे मत होते। म्हणूनच त्यांनी त्यांची सुरुवात स्वतःच्या घरापासून केली। ज्योतिरावांनी त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षण कार्यास प्रवृत्त केले। महात्मा फुले यांनी 1848 साली पुण्यातील भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी सावित्रीबाईंवर सोपविली। पुढे सावित्रीबाई या शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झाल्या। शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई फुले। त्याचप्रमाणे मुलींसाठी पहिली शाळा काढणारे पहिले भारतीय म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले। बहुजन समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा आणि दारिद्र्य पाहून ते खूप अस्वस्थ व्हायचे। जात पात, अस्पृश्य स्पृश्य भेदाभेद पाहून त्यांना खूप राग येत असे। समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करून समाजातील जातीभेद नष्ट करण्याचा त्यांनी निश्चय केला। कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वर्णी व जातीभेद ही निर्मिती मानवाचीच आहे, असे त्यांचे रोखठोक मत होते। सर्व मानव एकच आहेत, म्हणून सर्वांनी गुण्यागोविंदाने राहावे, असे त्यांचे मत होते। त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे। या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचे क्रांतिकारक म्हणून महात्मा फुलेंचे दर्शन होते। महात्मा फुले यांनी सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ लिहिला। हा ग्रंथ सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो। तुकारामांच्या अभंगाचा त्यांना गाढा अभ्यास होता। अभंगाच्या धर्तीवर त्यांनी अनेक अखंड रचले। आज महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। आजच्या दिवशी फक्त मी पूर्ण समाजाला एकच इथून निवेदन देऊ इच्छितो की महात्मा ज्योतिबा फुलेंनी समाजात जातीयता नष्ट करण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केलेत। छत्रपती शिवाजी महाराजांचे त्यांनी गुण आपल्या आयुष्यात उतरवलेत आणि ते खरे करून दाखवलेत। याच प्रसंगी मी एवढंच सांगेन की जातीभेदीचा प्रश्न बाजूला ठेवून आपण समाजासाठी कार्य करावं, एवढी होईल। आज महात्मा ज्योतिबा फुले जे की महात्मा हिंदुस्थानातील सर्वात पहिले महात्मा होते, तसेच सत्यशोधक समाजाची ज्यांनी स्थापना केली, तसेच स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना त्यांनी गुरुस्थानी ठेवलेले होते। तसेच त्यांनी अनेक कार्य करून आपल्या जीवनात अनेक सक्सेसफुल मिळवलेले होते। त्यापैकी एक म्हणजे स्त्री शिक्षणाचा जो त्यांनी विडा उचललेला होता तो पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम त्यांनी आपल्या स्वतःच्या पत्नीला म्हणजे सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले। तसेच त्यांनी शिक्षण दिल्यानंतर मुलींना शिक्षण देण्यास सुरुवात केली। ते करत असताना समाजात त्यांना अनेक संकटे आली, पण त्या संकटांकडे दुर्लक्ष करत त्यांनी आपल्या निश्चयाकडे लक्ष केंद्रित केले व कार्य करत राहिले। हे कार्य करत असताना ते शेवटच्या श्वासापर्यंत काम करतच होते। त्याचाच परिपाक म्हणून आजच्या जीवनात जे आपण बघत आहोत की स्त्रिया ज्या उच्च शिक्षित होत आहेत किंवा चांगल्या
पदांवर विराजमान होत आहे आणि त्याचा एक परिपाक म्हणून आज भारताच्या राष्ट्रपती ज्या आहेत त्या सुद्धा एक महिला आहेत। याचं जर सगळ्यात चांगलं श्रेय कोणाला द्यायचं ठरलं तर ते आज आपण सावित्रीबाई फुले आणि त्याच माध्यमातून महात्मा फुले यांना द्यावाचं असं मला वाटतं। तसेच महात्मा फुले हे फक्त सत्यशोधक समाजाची स्थापना किंवा समाजसेवक नसून ते एक चांगले उद्योजक देखील होते। त्या काळात खूप जास्त आधुनिक सामग्री नसताना सुद्धा त्यांनी अनेक नावलौकिक असे उपक्रम हाताळलेले होते आणि ते पूर्ण सुद्धा केलेले होते। त्यांचं समाज जीवनात समाज कार्यात अनेक कार्य करत असताना त्यांचाच पावलावर पाऊल ठेवत कुठेतरी त्यांनी जे गाडं समाजसेवेचं पुढे ओढलेलं आहे त्या गाड्यात आमचाही कुठेतरी हात लागो यासाठी आम्ही त्यांच्याकडनं शिकवण घेतो आणि आज इथं येऊन त्यांच्या स्मृतीजवळ येऊन एक प्रेरणा घेऊन भविष्यात आम्ही जे कार्य करतो पक्षाच्या माध्यमातून असो किंवा सामाजिक माध्यमातून असो ते करण्याचा आमचा प्रयत्न असेल आणि आज या ठिकाणी येऊन महात्मा फुलेंकडनं आम्हाला ती प्रेरणा मिळेल आणि येणाऱ्या काळात आम्ही यांच्याकडनं शिकवण घेऊन आणखी समाज उपयोगी कार्य करत राहू। हे सगळं करत असताना आज जी त्यांची पुण्यतिथी आहे, आज आमचे ज्येष्ठ उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जे शिवसैनिक पदाधिकारी ते असतील किंवा आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युवा सेना असेल, सर्व पदाधिकारी आमचे मित्र परिवार यांच्यातर्फे आज पुण्यतिथी निमित्त आम्ही आपले महात्मा ज्योतिबा फुले यांना विनम्र अभिवादन करतो। जय महाराष्ट्र।